वाजताच मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात पोहोचतील। तर ते ज्यावेळी नवी मुंबईमध्ये दाखल झाले, वाशीमध्ये दाखल झाले, त्यावेळी टोल नाक्यावरती त्यांचं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं। या सगळ्या मराठा समाज बांधवांमध्ये एक रोष पाहायला मिळतोय की मागच्या वेळी आम्ही मागे घेतलं होतं आंदोलन, मात्र यावेळी घेणार नाही। ही दृश्य आपण पाहतोय वाशी टोल नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याच वाहतूक कोंडीचा फटका आता मनोज जरांगे यांना देखील बसलेला आहे। त्यामुळे आझाद मैदानात पोहोचायला त्यांना देखील काहीसा उशीर होत असल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतोय यावेळी मोठ्या संख्येनं राज्यभरातून हे जे मराठा बांधव आहेत ते आपली वाहनं घेऊन शेकडोंच्या गाड्यांचा ताफा यावेळी या ब्रिज वरून क्रॉस होतोय। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झाली आहे। प्रशासनासमोर खरं तर हे मोठं आव्हान म्हणावं लागेल, कारण एकीकडे गणेशोत्सवाची धूम, नागरिक मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये दाखल होत असतात आणि दुसरीकडे आज हा अतिशय मोठा हे आंदोलन भगवं वादळ जे मुंबईमध्ये पोहोचतंय आणि याचा फटका आता मुंबईकरांना तर बसतोच आहे, त्याचबरोबर स्वतः मनोज जरांगे पाटील यांना देखील आता या वाहतूक कोंडीचा काहीसा फटका बसताना पाहायला मिळतोय। ही दृश्य आपण पाहतोय वाशी टोल नाक्याजवळ, ज्या ठिकाणी पहाटेच खरं तर मनोज जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं, त्यानंतर ते आझाद मैदानाकडे कूच करत होते आणि त्या ठिकाणी आता मोठ्या संख्येनं आपली वाहनं घेऊन हे मराठा समाज बांधव आझाद मैदानाकडे कूच करतायत। त्यामुळे आज सरकार नेमकी काय भूमिका घेणार, सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार का, मनोज जरांगेंचं मागच्या वेळी सारखं यावेळी आंदोलन मागे घेतलं जाणार का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सातत्यानं खरं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रात गाजत होता आणि त्यानंतर आता ज्यावेळी दुसऱ्यांदा मुंबई चलो मुंबई अशी घोषणा मनोज जरांगेंनी दिली, 29 ऑगस्टला मी मुंबईमध्ये येऊन मोठं आंदोलन करणार, उपोषण करणार अशी घोषणा मनोज जरांगेंनी दिली होती आणि त्याप्रमाणे आज आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। तर अगदी काही वेळात मनोज जरांगे पाटील हे स्वतः आझाद मैदानात दाखल होतील, मात्र त्यापूर्वीची ही आपण काही दृश्य पाहतोय वाशी टोल नाक्याजवळ, ज्या ठिकाणी आता मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। या वाहतूक कोंडीचा फटका मुंबईकर असतील, त्याचबरोबर राज्यभरातून येणारे भाविक असतील जे गणेशोत्सवासाठी मुंबईमध्ये दाखल होत आहेत, या सगळ्यांनाच या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय। आज खरं तर या आंदोलनाकडे सगळ्या राज्याचंच लक्ष लागलेलं आहे। या आंदोलनाची रूपरेषा नेमकी कशी असणार, आज काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आपण पाहतोय की राज्यभरातून हे मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं आझाद मैदानाकडे जात आहे आणि त्यापूर्वी वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतोय। प्रणिता, आपण बघू शकतो हे जे दृश्य आहेत हे वाशी ब्रिजचे आहेत। अर्थातच वाशी टोल नाका सोडल्यानंतर मुंबईच्या दिशेने येत असताना तो जो ब्रिज आहे तो आहे, त्याचे दृश्य जे आहेत, व्हिडिओ जे आहेत ती समोर आलेली आहे। पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे, अर्थातपासून हे ट्रॅफिक जे आहे ते जाम झालेलं आहे। मुंबईकडे येणारी वाहतूक जी आहे ती चेंबूर पर्यंत पूर्णतः ब्लॉक अशाच पद्धतीने दिसत आहे, कारण की अर्थातच मराठ्यांचं भगवं वादळ जे आहे ते मुंबईमध्ये धडकलेलं आहे। मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान या ठिकाणी पोहोचत आहेत अवघ्या काही क्षणात, पण त्याआधीच जे आहे वाशी ब्रिजवर जे आहे ट्रॅफिक झालेलं दिसत आहे। नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारी ही ट्रॅफिक आहे ती सध्या कुठेतरी संथ गतीने सुरू आहे आणि सोबतच काल जी आहे दुपारी 4:30 वाजता पहिली गाडी ही मनोज जरांगे पाटील समर्थकांची काल दिसून आली होती आणि अजून देखील असंख्य गाड्या या नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने येताना दिसून येत आहेत आणि अशामध्ये ट्रॅफिक जाम झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी वाहन चालकांना जे आहे आणि मुंबईकरांना जे आहे त्रास होताना दिसून येत आहे। निश्चित, मात्र प्रशासनाकडून या वाहतूक कोंडीवरती कसा उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मनोज जरांगे पाटील हे साधारण कधीपर्यंत आझाद मैदानावर पोहोचतील? अर्थातच नवी मुंबई असेल किंवा मग अटल सेतू असेल, प्रत्येक 500 मीटरवर पोलीस पॉईंट जे आहेत ते नवी मुंबई पोलीस मुख्यालय यांच्याकडनं ठेवण्यात आलेले आहेत आणि अशामध्ये शुभम, त्यामुळे एकंदरीतच आता मनोज जरांगे पाटील हे कधीपर्यंत पोहोचतील आणि या वाहतूक कोंडीचा प्रश्न नेमका कधीपर्यंत सुटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।